कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नीलम गोरेंची पाठराखण. नीलम गोरेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. नीलम गोरेंच्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत देखील नाराजीचा सूर. पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा. गोरे लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार, सूत्रांची माहिती. सुषमा अंधारेंची नीलम गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस. नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनामधील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरकरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. प्रशांत कोरटकरनं जिवे मारण्याची धमकी दिली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा आरोप. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोरटकरचं बदनामीकारक वक्तव्य. इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले. माझ्या आवाजामध्ये धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला प्रचंड आदर. प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया. इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस अधीक्षकांना फोन करून निर्देश. नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार जाहीर. हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. काल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट. सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 15 मिनिटांची भेट. स्वतः जयंत पाटलांची माहिती. भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित. सर्व 16 फिक्सर ओएसडींना रोखल्याबद्दल संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन. 13 शिंदेंचे तर 3 अजित पवारांचे फिक्सर, राऊतांचा आरोप. मंत्र्यांच्या ओएसडींसंदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट. 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीनं 5 लाख रुपये मागितले. आमदार मिटकरींचा गंभीर आरोप. मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचा दावा. मंत्र्यांच्या खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांना देखील चाप बसण्याची शक्यता. काही लोक मराठी माणसाबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर. दिवंगत आनंद दिघे यांना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा राज्यभरात दौरा सुरू होणार. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कृषी मंत्री कोकाटेंचा निकाल राखून ठेवला. 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार. सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ. राज्य सरकारचा निर्णय. सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.